आपण आयुष्यात बोललो का आठवत नाही कधी. किंवा आता 108 मण्यांच्या माळेत आपली माळ आहे, त्यात माळेत मणी किती आहेत? 108 आहेत. हे काय 108 आले मणी? काही ठिकाणी 9 वेळा करा, 27 वेळा करा, 54 वेळा करा सांगितलं गेलंय, पण 108 प्रकार आला कुठनं? तर पुन्हा इथे सांगून आपण थांबू की पिंडी ते ब्रह्मांडी आहे. जशी नक्षत्र आहेत वरची, तुझं वागणं वेळवाकडं होतंय ना. हे खूप लोक म्हणतात की वी डोंट बिलीव्ह, आमचा नाही विश्वास पत्रिकेवर. मी अनेकांना सांगतो, तुम्ही समुद्रकिनारी गेलात, समुद्रकिनारी टिपिकल नक्षत्र असली, प्रतिपदा द्वितीय तृतीय असलं, तर त्याप्रमाणे अख्खं पाणी मागे पुढे होतं ना, तर आपण भरती ओहोटी म्हणतो. समुद्राच्या तळाशी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, तरी पाणी झाप झाप मागे पुढे होतं. ही तर फॅक्ट आहे. बरोबर. तुझ्या माझ्या शरीरात 78% लिम्फ आहे, पाणी आहे. मग जेव्हा नक्षत्र बदलतील, नक्षत्र म्हणजे काय? चंद्राला मध्ये ठेवून ग्रह ताऱ्यांची रांगोळी, ते बदलेल, तो पूल लागणार नाही तुला. तुझा एन्झाईम्स हालणार आहेत, तुझे हार्मोन्स हालणार आहेत, रक्त हालणार आहे, श्वास हालणार आहे. जे लिक्विड आहे खाली वरती होणारच आहे की. करेक्ट. मग हे जर आपण लक्षात ठेवतो आणि मग कळतं की मी आणि ब्रह्मांड रिलेटेड होत. मला जर स्टेबल राहायचं असेल तर मी ब्रह्मांडातली ऊर्जा जी आहे, ती स्पंदन आहे, ती फ्रिक्वेन्सी आहे, लय म्हणू, टेम्पो म्हणू, गाण्याचा टेम्पो असतो, तो मॅनेज करायचा आहे. मग आता बघ, चंद्राचा व्यास डायमीटर गुणिले 108 इंटू फोल्ड्स म्हणजे पटीत, हे अंतर आहे चंद्र आणि पृथ्वीमधलं. बर. पृथ्वीचा व्यास इंटू 108 इन टाइम्स इन फोल्ड्स, हे अंतर आहे पृथ्वी आणि सूर्यामधलं. जर सूर्य आणि मित्र म्हणजे सिनेटर असं करत गेलास, जे आपले ग्रह तारे वरती आहेत त्या सगळ्यातली अंतर आहेत ना, ती 108च्या फ्रिक्वेन्सीत किंवा पटीत आहेत. अच्छा. त्याच्यामुळे आम्ही ओम करीन, दिगंबरा दिगंबरा म्हणेन, कुठलंही चॅन्टिंग जेव्हा मी शांतपणे 108 वेळा करतो, इट इज कन्सिडर्ड, असं समजून घेतलं आहे की मी त्या फ्रिक्वेन्सीशी माझं रेडिओ स्टेशन मॅच करतो. ओके. तर समजून घेतलं तर खूप फरक पडतो. त्याच्यामुळे आता ओम विषय काढला, ओम करून आपण ओम संपुटीत ओम करून बाकी सगळे मंत्र म्हणतो. ओम म्हणजे काय की आपण त्याला हे म्हणतो बघ, वैश्विक म्हणजे साऊंड ऑफ युनिव्हर्स, विश्वाचा आवाज, नाद ब्रह्म. ढुम, ढोल ताशा असो किंवा शंख असो, की पृथ्वी कशातून बोलते तुझ्याशी? तन्मात्रा म्हणतात. पृथ्वी बोलते गंधातनं. बर. जल कशातनं बोलतं? रसातून. तेज कशातनं बोलतं? रूपातून, दिसतं. वायू स्पर्शातनं. आणि अवकाश आहे ते शब्दातून. ओके. हे शब्द, रूप, रस, स्पर्श, गंध हे जे तन्मात्रा आहेत 5 एलिमेंटच्या, बरोबर आहे. तर तू ओम करतोस. कधी वादळ वारा पाहिला असलास, कधी ऐकला असलास, अनुभवला असलास, कधी ट्रेकिंगला राजगडच्या आमच्या नेड्यात बसला असलास, झुप 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 वारं येतं ना, तो वूम 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 असंच वारं वाहत आहे. आमच्या ऋषींनी सिंधू सरस्वतीच्या किनारी बसून तो वूम 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 वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज ऐकला, समजून घेतला आणि वूम वूम या वाऱ्याला ओम करून तो बाहेर आणला आवाज. म्हणून आम्ही म्हणतो की ओम म्हणजे काय? अव्यक्त ब्रह्माचं व्यक्त स्वरूप म्हणजे ओम. हा जो ओम विशिष्ट प्रकारे त्याच्या आवाजाशी मॅच करून 108 वेळा म्हणणार आहेस, तू जॉईन करणारच ना. त्यामुळे गुरु पादुकांची पूजा आणि विशिष्ट दिगंबराचा 108 वेळा केलेला जप ही सुरुवात नक्कीच आहे. तुम्ही आपण प्राथमिक शाळेत जाताय, मग तुम्हाला माध्यमिक शाळा कुठली मिळणार आहे, कॉलेज किती मिळणार आहे, मग 10वीत मार्क किती पडतात, मग 8वीतल्या स्कॉलरशिपला बसताय का घाबरून बसतच नाहीये, आणि बसल्यावर कळतं आमची लायकी काय आहे, आणि मार्कांप्रमाणे ऍडमिशन मिळणार आहे, कुठेतरी ऍडमिशन मिळणार नक्की. करेक्ट. पण हा जो प्रकार आहे, मग त्या अभ्यासाला आम्ही अपर्णा म्हणले पार्वतीला, की अपर्णा अशी वेळ येते की बिचारी ती शिवतत्व मिळण्यासाठी जी पहिली पार्वती आहे तीच उमा बनते, ती गौरी बनायच्या ती म्हणजे अपर्णा स्कूल ऑफ थॉट भारी, आपण सगळे अपर्णामध्ये असतो. अशी वेळ येते की एक तप, ती एक पर्ण पण खात नाही, एक पान खात नाही, ती शी बिकम्स अपर्णा. म्हणजे मला पाहिजे ते अचीव्ह करण्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे, मी सगळं विसरून गेले तहान भूक. हे अवधूत तत्व आहे ना रे, सगळ्या पलीकडे गेलेला. आपण जर अपर्णा छान झालो तर गोष्टी छान होतील. त्यामुळे गुरु पादुकांची पूजा आणि सरेंडर करून नामजप. ऍटलिस्ट तुम्ही म्हणजे बेल वाजवले त्या ऊर्जेच्या घराची की मी राहुल देशपांडे, मी चालू करतोय टिंग टॉंग. आता जर माझी शारीरिक मानसिक आध्यात्मिक लायकी असेल, दार उघड आणि मला कवेत घे. वा. हा सरेंडर केला तर दत्त सापडेल. वा. तर राहुल दादा, तुम्ही पॉडकास्टवर आलात आणि आपण एवढ्या छान गप्पा मारल्या. आपण दत्त साधना आणि देव म्हणजे काय याविषयी खूप तुम्ही मस्त सांगितलं आम्हाला. त्याबद्दल प्रथम तुमचे खूप खूप आभार. आणि तुमचा एक्सपिरियन्स ओव्हरऑल कसा होता आजचा?
एक्सपिरियन्स छान आहे आणि तुला कल्पना आहे की आवडलं की आवडतं. हो. एक्सपिरियन्स छानच आहे ना. म्हणजे मला इतकं छान वाटतं की तुमच्या वयाची मुलं हे करतात म्हणजेच देव आहे रे जगात. वा. आणि काय सांगू किती वेळ बोलत असते. ते जॉन मॅकोले नावाचा माणूस येऊन गेलो, मॅकोले काका. त्याने आपण बुद्धी जरी हायजॅक त्यांनी केली आपली. तुम्ही नव्याने विचार करताय आणि काहीतरी करताय, हाच मुद्दा छान आहे. तर मी जसं पण सुरुवातीला दत्त आहे की नाही याच्यावर अजून अभ्यासक लोक वेगळे बोलतील, दत्ताबद्दल वेगळे बोलतील. तुमचे कष्ट त्याला सॅल्यूट आहे. म्हणजे एक्सपिरियन्स इज टू गुड. म्हणजे ऑन द कॉन्ट्री ओपन. मला काय आवडतं तर कविता, गाणी, प्राऊड टू बी कॉल्ड ॲज भारतीय हिंदू. वा. आवडतं तर काहीच नाही, आवडतं कॉल करायला. आणि हेरिटेज, जे मी माझं दवाखाना हॉस्पिटल कमी करून हे काम चालू केलंय. जेव्हा हेरिटेज असेल, हेरिटेज बद्दल बोलणं असेल, हिंदुत्वावर बोलणं असेल, म्हणजे भारतावर बोलणं असेल, आणि जर माझ्या पट्टीतला माझ्या पट्ट्याला प्रोग्राम असेल, मला काय आवडेल त्याला. हा आवडतो. तर हे तुमच्या उत्साहाला सॅल्यूट. आणि तुम्ही असेच राहा हे सांगायचं. एक्सपिरियन्स इज टू गुड. थँक्यू सो मच. आणि मला प्रेक्षकांनाही सांगावं असं वाटेल की दादांचे वॉक्स म्हणूयात आपण, वॉक्स म्हण, साईट्स म्हण, हेरिटेज सहली म्हण, सहली असतात. सो खजुराहो असेल, वेरूळ असेल, त्याच्यानंतर कंबोडिया असेल, अशा ठिकाणी. सो त्या रिलेटेड जी काही माहिती आहे ती मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन. सो तुम्हाला जर त्या साईटला जायचं असेल, सहलीला जायचं असेल दादांसोबत, तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला बाकी इन्फॉर्मेशन मिळेल. त्याचसोबत दादांचं फेसबुक हँडल असेल, युट्यूब चॅनल आहे, इंस्टाग्रामवर दादा असतील तर त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. सो तुम्ही त्याच्यावरही फॉलो जाऊन करू शकता आणि चॅनलला त्यांच्या सबस्क्राईब करा. आणि दादा, आमचा फक्त स्वीट टॉक्सचा एक रिच्युअल आहे की आम्ही पॉडकास्ट एंड करताना फिस्ट बंपने पॉडकास्ट एंड करतो आणि श्री स्वामी समर्थ म्हणतो. फिस्ट बंप माझ्या भाषेत सांगतोस? तर आजचा आपण पॉडकास्ट ऑफिशियली एंड करूयात. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.